महाराष्ट्रात सगळीकडे याच घटनेची चर्चा आहे। एक IPS महिला अधिकारी थेट अजित पवारांना भेटली। यामध्ये तिची काहीही चूक नसल्याचं इथं दिसत आहे, परंतु तिने असं काय केलं ते पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राइब करून घ्या। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मैंने तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर, समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको करता हूं। ठीक है सर 944 आपका नंबर। आता ही IPS महिला अधिकारी नक्की कोण होती आणि तिने काय केलं? ती थेट अजित पवारांशी का भेटली? तिची चूक नसताना मग ती अजित पवारांशी भेटली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे, व्हायरल व्हिडिओ जो आहे तो बाहेर आला। आता झालं असं होतं की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका गावातील व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। याच व्हिडिओमुळे विरोधकांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली जात आहे। हे प्रकरण आहे माढा तालुक्यातील कुर्डी गावाचं कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरण। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट एका महिला IPS अधिकाऱ्याला फोनवरून कारवाई थांबवा असे आदेश दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय काय आहे ते आपण बघणार आहोत। रविवारी 31 ऑगस्ट रोजी कुर्डी गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP अंजना कृष्णा VS घटनास्थळी दाखल झाल्या। पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी सुरुवातीला संबंधितांकडे मुरुम उत्खननाची रॉयल्टी पावती दाखवण्यास सांगितली, मात्र त्यांना तशी पावती दाखवता आली नाही। त्यामुळे अंजना कृष्णा यांनी हे मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचं सांगत थांबवण्यास सांगितलं। यावरूनच पोलीस अधिकारी अंजना आणि ग्रामस्थ यांच्यात वाद झाला। यावेळी मग गावचे सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच फोन केला। यानंतर बाबा जगताप यांनी त्यांचा फोन अंजना कृष्णा यांच्याकडे देत अजित पवारांशी बोलण्यास सांगितलं। तर इथे तर मग ती घटना घडलेली आहे। मग झालं असं होतं की अजित पवार बोलत होते, मग अंजना कृष्णा ज्या होत्या त्या ऐकून घेत होत्या। मात्र अंजना कृष्णा म्हणजेच त्या DYSPच्या अंजना होत्या, त्या केवळ आवाजावरून अजित पवार यांना ओळखू शकल्या नाहीत। मग त्या म्हणाले की व्हॉइस कॉलवरून त्यांना मी डेप्युटी CM अजित पवार बोलतोय असं अजित पवार म्हणाले आणि असं सांगण्यात आलं। यावर अंजना कृष्णा ज्या होत्या यांनी माझ्या मोबाईलवर फोन करा असं उत्तर दिलं। यानंतर अजित पवार संतापले आणि त्यांनी अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉल करून इतकी डेअरिंग आहे का तुमची, माझा चेहरा तरी ओळखला ना असं म्हणत खडसावलं। तसेच कारवाई थांबवा, तहसीलदारांना सांगा माझा फोन आला आहे असे आदेश अजित पवार यांनी दिले। हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। आता अंजली कृष्णा कोण होत्या? अंजली कृष्णा सध्या सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याच्या पोलीस DSP पदावर कार्यरत आहेत। अंजना कृष्णा या डॅशिंग IPS अधिकारी म्हणून ओळखल्या जातात। त्या अत्यंत नैतिकतेने आपली जबाबदारी पार पाडतात। अंजली कृष्णा यांचा जन्म 12 डिसेंबर 1997 रोजी केरळच्या तिरुवनंतपुरम येथील मलयंकुजी गावात झाला। त्यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर त्यांची आई सीना या कोर्टात टायपिस्ट म्हणून नोकरीवर आहेत। अंजली या एका सर्वसामान्य कुटुंबातून आल्या आहेत। त्यांनी स्वतः याबाबत एका कार्यक्रमात माहिती दिली होती। अंजली यांनी UPSC CSE 2022-23 मध्ये एअर 355 रँक मिळवत यश संपादित केलं होतं। अंजली यांनी पूजपुरा येथील सेंट मॅरीज सेंट्रल स्कूल येथून प्राथमिक शिक्षण केलं होतं। त्यानंतर तिरुवनंतपुराच्या नीरकमरा येथील NSS कॉलेज फॉर वुमन येथून शिक्षण घेतलं। त्यानंतर त्यांनी नेरिमकमराच्या NSS कॉलेजमध्ये BSc गणित म्हणून पदवी शिक्षण घेतले होते। त्यानंतर त्यांनी UPSCची तयारी केली होती आणि त्यात त्यांना यश आलं होतं। आता या विरोधात तहसीलदार आणि तलाठी कारवाई करण्यासाठी गेले होते, पण तेथे काही लोक लाट्या आणि काट्या घेऊन आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप सुद्धा होत आहे।
या ठिकाणी करमाळ्याच्या पोलीस मग उप अधीक्षक अंजली कृष्णा ज्या होत्या त्या टीमसह तिथे दाखल झाल्या आणि मग त्यांच्याकडून कारवाई केली जात होती। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार यांना फोन लावला। यावेळी अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना चांगलाच दम दिला, परंतु दम का दिला, कारण की अजित पवार हेच बोलत आहेत का हे त्यांना शंका झाली। त्या म्हणाले की तुम्ही माझ्या फोनवर फोन करा, मी कसं ओळखू की तुम्हीच आहात। मग अजित पवार थेट चिडले आणि म्हणाले तुमची एवढी डेअरिंग, मी तुमच्यावर कारवाई करणार, असं त्यांचं या व्हिडिओमध्ये संवाद जो आहे तो चालू आहे। या घटनेनंतर IPS अंजली कृष्णा कोण आहेत या सगळीकडे याची चर्चा झाली आणि आपण ते बघितलं कशा प्रकारे ते केरळमध्ये वाढले आणि त्यानंतर त्यांचं बॅकग्राऊंड समोर आलं। खरं तर अंजली कृष्णा या आहेत ते अत्यंत चांगलं काम करत आहेत, समाजासाठी अत्यंत चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला जर उपमुख्यमंत्री अशा प्रकारचं बोलत असेल तर ते उपमुख्यमंत्र्याला शोभतं का, अशाच जी टीका आहे ती आता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।